वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे अन्न तक चलती महिलाएं। वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे अन्न तक चलती महिलाएं। स्वरूपा स्नेह सुधा तो सृजनशील ममता मूर्ति, संस्कारों को करे प्रवाहित, जन जन के आधार बनी। शक्ति स्वरूपा स्नेह सुधा तो सृजनशील ममता मूर्ति, संस्कारों को करे प्रवाहित, जन जन के आधार बनी। अहर्निशं कृतिशील रही है भारतीय ये महिलाएं, अन्न तक चलती महिलाएं, अन्न तक चलती महिलाएं। नमस्कार ताई, बरे आम्ही हाँ आता संकट क्षण में अग्रेसर तो रण क्षेत्रों में साथ चली, शस्त्र धार कर सेना लेकर संस्कृति रक्षा कवच बनी। संकट क्षण में अग्रेसर तो रण क्षेत्रों में साथ चली, शस्त्र धार कर सेना लेकर संस्कृति रक्षा कवच बनी। असुर मर्दिनी दुर्गा रूपी आर्याव्रत की महिलाएं, अन्न तक चलती महिला। मुलांचे वास असतात, अशी झारखंड जो एरिया आहे, झारखंडचे जे होते त्यांनी आम्हाला
कोणता आहे. तर मग कासव तर खूप हळू चालतो, सगळ्यांना माहितीच आहे. पण तो ससा खूप इतका धावला की तो मध्येच कुठेतरी थांबला. तो जास्त धावला म्हणून तो थांबला आणि एका झाडाच्या खाली विश्रांती घ्यायला बसला. पण आपलं जे कासव होतं ते त्याला माहिती होतं की आपल्याला ते ध्येय साध्य करायचंय बुवा, असं म्हणून त्याने हळूहळू तिथे प्रयत्न. छत्रीला उंदीर मामा गेले जत्रेला. अरे उंदीर मामा गेले जत्रेला आणि आम्ही आलो प्रशिक्षणाला. आता पायात घातले पुणेरी जोड, सायबे हात डोक्याला ते पण झाले. जत्रेत खरेदी करण्यासाठी दुकान पाहिली छोटी मोठी. जत्रेत खरेदी करण्यासाठी दुकान पाहिली छोटी मोठी. पॅन्टीस घेतला भावाला. पॅन्टीस
कारण आपल्याला झाडांचं, फुलांचं, फळांचं महत्त्व समजण्यासाठी आपण अशा पद्धतीने आपल्या परिसराचे उपलब्ध असते झाडं त्यांची पानं लावायला सांगणे. कारण आता पावसाळा असल्यामुळे आपण बरेच झाडाची काही ना काही थोडं कटिंग करत असतो, त्यामुळे आपण ह्या वापरू शकतो. तर ह्या पद्धतीने लावायचं. आणि आता बघून आपण इकडे लावलेलं आहे त्याचं मग आपल्याला आता नीम अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल मुलांना सांगायला पाहिजे, त्याचं महत्त्व सांगायला पाहिजे. जर मुलांना त्या फुलांचं फळाचं महत्त्व माहीत असेल, आता लहानपणापासून जर बिंबवलं गेलं तर मग होऊन झाडं तोडून आणली, झाडाची पानं तोडून आणली, त्यांना ते संस्कार लागतील आणि त्या झाडांचं संरक्षण करतील. आणि आपली जी माहिती झाडांविषयी, आयुर्वेदाविषयी माहिती मुलांपर्यंत पोहोचवली जाईल. यामध्ये त्यांना ती ऍक्टिव्हिटी पण शिकणं पण त्यांना झाडांचं महत्त्व पण समजेल आणि वनस्पतीचे काय उपयोग आहेत फायदे आपल्या आरोग्यासाठी ते पण त्यांना माहिती. अशा पद्धतीने Sit down. Sit down. Stand up. Stand up. Stand up. Stand up. हुशार विद्यार्थी होऊन गेले. Sit down. Sit down. Stand up. Sit down. Stand up. Sit down. Stand up. Sit down. Stand up. हे बघा, आता हे जे ग्लास अशा पद्धतीने अरेंज केले आहे, हे ग्लास अशा पद्धतीने अरेंज केले की इकडे हे 5 ग्लास आहेत आणि इकडे 4 आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने लावायची ही ग्लास, इकडे पण 4 आले पाहिजे आणि इकडे पण 4 आले पाहिजे. तर कसं करता येईल मी सांगू? एक उचलून घ्या. मी सांगू? आणि अशा पद्धतीने ग्लास अरेंज केले, इकडे 5 आहेत आणि इकडे 4 आहेत. तर मग इकडे 4 आले पाहिजे आणि इकडे तसे 4 आहेत, तसे इकडे पण 4 आले पाहिजे. करा बोटवर पटकन. अंतरमध्ये टाका इकडे 4 इकडे 4 पाहिजे. नाही मग त्यांचा सेट बदलवता येईल का आम्हाला उचलू? नाही, हा एक ग्लास उचलू शकतो ना. नाही नाही नाही, एकच ग्लास उचलायचा का? बुद्धिमत्ता सारखा खेळतो. 7च आहे, 7 चालू 5. हल्लेच नाही ते जागेवरून. हो तुम्ही थोडा पल्लवी ताई जातील. कुठे गेला? कुठे गेला? तिकडचे 3 इकडे लावतो. इकडे पण 4 आलं पाहिजे आणि तिकडे पण 4 आलं पाहिजे. मग इकडे 5 आले, इकडे 5 आले. मी तर बोलली त्याच लाईन मध्ये कसं यायला पाहिजे मला सांगा. असे यायला पाहिजे. फक्त आपल्याला झाला. मी तर बोलली. ते लिहून गेले. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे अक्षर घेऊ शकतो. शिटी वाजू का? माध्यमातून आपण असं काही साहित्य कलेक्ट आपल्याला करता येईल का? कारण डोनर असतात, फक्त आपल्याला तशा काय आपल्या टायमिंग लावलेली नाही आम्ही.